मकर संक्रांतीच्या सणानिमित्त धाराशिवमधील बाजारपेठा सजल्यात। खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली। संक्रांतीसाठी लागणारं हळदी कुंकू, तिळगुळ ओवाळण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या खास वाणासाठीचे ज्वारीचे कणीस, गव्हाची लोंबी, ऊस, हरभरा, डहाळा आणि महत्त्वाचं म्हणजे मातीपासून बनवलेली सुगडी घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र धाराशिवमध्ये आहे। धाराशिवच्या नेहरू चौक बाजारपेठेतून आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। मकर संक्रांतीच्या सणासाठी धाराशिवमधील बाजारपेठ आता सजलेली आहे। तुम्ही पाहू शकता की या बाजारात हळदी कुंकू असेल, तिळगुळ असेल आणि जे आता महिलांना जे उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी ओवाळण्यासाठी जे साहित्य लागतं की हरभरा असेल, ज्वारीचा कणीस असेल, गव्हाची लोंबी, ऊस, बोरे असं साहित्य या बाजारात आता घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली आहे। मला महादेवराव सांगा, काय असतं सुगड नेमकं? सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। खण म्हणजे सुवासिनी महिलांचा एक परंपरेनुसार आलेला सण आहे। हा सण जो असतो एक 5 सुगड तुळशीचे खण म्हणून लेकरोळा खण असतो, तो पण असतो। हा सुवासिनीचा मान आहे। सर्वप्रथम सर्वांना संक्रांतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। आज संक्रांत सण म्हणजे सुवासिनी बायकांनी एकमेकांना वाण देणं किंवा सूर्य जो मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे तर त्याचा एक उत्साह म्हणून हा सण साजरा केला जातो। प्रत्येक सुवासिनीबाई आजच्या दिवशी हा खण म्हणजे सुगड म्हणतात त्याला, एक सुगड नेत असते आणि त्या सुगडाची आज पूजा करून उद्या विठ्ठल रुक्मिणी अंबाबाई असं मंदिरामध्ये जाऊन ववसत असतात सुवासिनीबाई। हा सुवासिनीचा जो मकर संक्रांत हा सण आहे, या दिवशी महिला मंदिरात जाऊन एक ओवाळतात आणि आता तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे सगळ्यांना संदेश देतात आणि त्यामुळेच आता या बाजारपेठेत आता महिलांची मोठी गर्दी झालेली आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।